नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न बघा पडद्यावर. सरकारच्या बेपरवाईमुळे टोलचा प्रश्न चिघळला आहे का, हा प्रश्न मी विचारतोय. हा प्रश्न अशासाठी विचारतोय की महाराष्ट्रातला टोल हा अन्यायकारक आहे याची चर्चा आपण या कार्यक्रमामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेळा केलेली आहे. तरीसुद्धा सरकारवर काहीच परिणाम होताना दिसत नाही. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड सभा घेतली पुण्यामध्ये आणि इशारा दिला बुधवारी सकाळी ते रास्ता रोको करणार आहेत आणि स्वतः त्यात सामील होणार आहेत. पुन्हा एकदा वातावरण उग्र होईल असं दिसतंय. तरीसुद्धा अजून सरकारला जाग आलेली नाही आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते या सगळ्याला राज ठाकरेंचा लाफ्टर शो म्हणतायत, छगन भुजबळ चेष्टा करतायत, आर पाटील इशारे देत आहेत. पण जो टोल, जो अन्यायकारक आहे, जी वाटमारी असं म्हटलं जातं, त्यावर उपाय का काढला जात नाही आहे, हा प्रश्न आहे माझा आजचा. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील. माझ्यासोबत आहेत मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर. माझ्यासोबत आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार. माझ्यासोबत पुण्याहून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित. आणि नाशिकहून माझ्यासोबत आहेत निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पिंगळे, ज्यांनी या सगळ्या टोल विरुद्ध आंदोलन केलं होतं. पण मला आजच्या चर्चेची सुरुवात करायची आहे अंकुश काकडे तुमच्यापासून. एवढं महाराष्ट्राच्या सर्व भागातून टोल विरुद्ध एक रागाची प्रतिक्रिया आहे, संताप व्यक्त केला जातोय, लोक चिडलेले आहेत, तरीसुद्धा सरकार त्याची दखल घेत नाही आहे, असं का? नाही, टोलच्या प्रश्नावरती गेली अनेक महिने अनेक चर्चा चालू आहेत. आपल्याला माहिती असेल की गेल्या बुधवारी औरंगाबादला जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली टोल प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री खात्याच्या वतीने आणि MSSRDCच्या वतीने दिलं गेलं. परंतु या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करायला हवा. त्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण जे काही निर्णय करणार आहोत त्याचे कायदेशीर परिणाम काय भविष्यामध्ये होणार आहेत या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी विधी खात्याचं देखील म्हणणं हे मागून घेण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये राज्य सरकार या टोलच्या संदर्भामध्ये पारदर्शीपणा असेल किंवा स्टॅच्युटरी ऑडिट करायचं असेल, रस्त्यांच्या बांधणीच्या संदर्भातलं ऑडिट करायचं असेल, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये फेरविचाराच्या निर्णयापर्यंत आलेला आहे. आता काही गोष्टींच्या बाबतीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये थोडा विलंब लागतो, परंतु या बाबतीमध्ये राज्य सरकारचं धोरण हे निश्चितच लवचिक आहे. यामध्ये काहीतरी मार्ग या पुढच्या काही दिवसामध्ये निघेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मार्ग निघेल असं अंकुशजी म्हणतायत. अविनाश अभ्यंकर, तुमचा विश्वास आहे का? नाही, 100% नाही आहे. कारण ते जे आता म्हणतात ऑडिट करायला लागेल, काय करायचं, आजपर्यंत ते काय करत होते? आज ह्यांचा हा जो भ्रष्टाचार चालू आहे गेली 15-20 वर्ष आणि त्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटी रुपये कमवले. आत्ता ऑडिट करायला लागेल, ह्या गोष्टी तेव्हाच तुम्ही करू शकता ना. आत्ता ऑडिट करायला लागेल, आत्ता समिती नेमू, आत्ता हे करू, आत्ता ते करू. मग 15-18 वर्ष करत काय होते? तोपर्यंत झोपले होते का झोपेचं सोंग घेतलं होतं? त्यामुळे त्याचं उत्तर मिळणं महत्त्वाचं आहे. आणि 100% ही सरकारने सोयीनी बेपरवाई दाखवल्यामुळे हा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळला गेला आणि त्याला ह्या संपूर्णपणे सत्ताधारीच पक्ष जबाबदार आहे. तुमचा असा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये भ्रष्टाचार आहे? 100% आहे. त्यांनी सांगावं ना, बोलण्यापेक्षा त्यांनी सांगावं. हे बघा, पेपरला पेपरनी उत्तर द्यायचं असतं. आजपर्यंत कुठला पेपर तुमच्या माध्यमातून समोर आला का? काही कुठले आकडे दाखवले का? आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आमचं असं होणार आहे, आमचं तसं होणार आहे, आम्ही समिती नेमतोय. हे बघा, जेव्हा एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये 100% प्रोज अँड कॉन्स दोन्ही असतात. हे केलं तर हे मिळेल, हे केलं तर हे मिळणार नाही. म्हणजे ऑडिट हे करायलाच लागतं. हे आत्ता आपल्याला नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे ना. चुकले तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊन त्यांना पेनल्टी झाली पाहिजे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. रस्त्याची कंडिशन चांगली पाहिजे हे सांगण्याची किंवा लिहिण्याची आवश्यकता नाही आहे ना. तो द्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि महाराष्ट्रात एकाही रस्त्याची कंडिशन अजिबात नाही, अजिबात आता एक्सप्रेसवे जो बरा होता तिथेही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांच्या पलीकडे तुम्ही फक्त रस्त्यांचं बोलू नका. जेव्हा एक्सप्रेसवेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तेव्हा सरकारी किंवा त्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी तिथे आहेत का? अद्ययावत असं हॉस्पिटल आहे का? एक्सप्रेसवे तुम्ही जेव्हा म्हणता त्याला सर्व्हिस रोड आहे का? टेलिफोन त्याचा बूथ चालू आहे का? पूर्ण इक्विप्ड अशी ॲम्ब्युलन्स आहे का? आजपर्यंत जी 2 ते 3 हजार लोक गेली ती तुमच्या आमच्या घरातली नव्हती म्हणून आपल्याला काही वाटलं नाही. पण ज्यांची गेली त्या एक्सप्रेसवे नावाने बोटं मोडतोय, आपण अजून समिताच नेमतोय. ह्याला जबाबदार कोण आहे? बरोबर आहे. अंकुश काकडे, उत्तर द्या. गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचार झालाय त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करतात
असं म्हणणं आहे अविनाश अभ्यंकर यांचं. नाही, अविनाशजी म्हणतात त्या काही गोष्टींमध्ये तथ्य हे या ठिकाणी स्वीकारावं लागेल की काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे. रस्ते वेळच्या वेळेला दुरुस्त करायला हव्यात, त्या बाबतीमध्ये त्या दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत, ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. काही प्राथमिक सुविधा त्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, स्वच्छतागृहांच्या संदर्भामध्ये असेल किंवा ॲम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये, पण ॲम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ठेवण्याचं काम आता गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल. आपण पाहिलं असेल की पुणे सोलापूर रस्ता हा नुकताच आता झालेला आहे, त्या ठिकाणची परिस्थिती किती चांगली आहे. मुंबई पुणे हा देखील एक्सप्रेसवे हा सुरुवातीच्या काळामध्ये निश्चित चांगला होता. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी जे काही त्या रस्त्याची दुरावस्था झाली त्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने वेळच्या वेळेला IRBला किंवा त्या ठिकाणच्या संबंधित ठेकेदाराला सांगितलंय, त्यांच्याकडनं काही सुधारणा आपण करून घेत आहोत. दूरध्वनीच्या बाबतीमध्ये देखील ठीक आहे, काही ठिकाणचे दूरध्वनी नादुरुस्त झाले असतील, मी नाही असं म्हणत नाही, परंतु दूरध्वनीची व्यवस्था देखील अनेक ठिकाणी आपण केलेली आहे. अर्थात या सगळ्या गोष्टीचं मी समर्थन करतो अशातला भाग नाही. अजूनही त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक उणीवा आहेत. ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या सुविधा पण मला सांगा अंकुशजी, तुम्ही हे सगळं मान्य करताय, अंकुशजी तुम्ही हे मान्य करताय, IRB या कंपनीला जी आपलं कंत्राट पूर्ण करत नाही, करार पूर्ण करत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई का करू शकत नाही? लोक असं म्हणतात तुमच्या पक्षाचे नेते आणि IRB यांचं साटलोट आहे म्हणून ही कारवाई होत नाही. नाही, IRBC कोणाचे साटेलोट आहेत? ज्यांच्या कारकिर्दीमध्ये टोलची सुरुवात झाली ते त्या ठिकाणी सांगू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणाही नेत्याचे IRBC कोणत्याही प्रकारचे साटेलोटे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जी काही ज्यांचे कोणाचे साटेलोटे आहेत ते जगजाहीर आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी मला करण्याची आवश्यकता नाही. पण या सगळ्या गोष्टीचा आपण पुनर्विचार केला पाहिजे. राज्य सरकारने, सार्वजनिक बांधकाम खात्याने हा पुनर्विचार केला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि राज्य सरकार त्या दृष्टीने पावलं उचलतंय. मला जयंत पाटील यांच्याकडे यायचंय, पण एक मिनिट, मला अंकुशजी एक तुम्हाला विचारायचं आहे. वैयक्तिकरित्या तुमची प्रतिमा चांगली आहे, तुम्ही संवेदनशील आहात, पण राज्य सरकारला जर याची काही फिकीर असती तर आज जे छगन भुजबळ बोलले, टोलवर न बोलता त्यांनी राज ठाकरेंचं रमेश किणी प्रकरण उकरून काढलं. म्हणजे तुम्ही आमचा टोल काढलात तर आम्ही तुमचा किणी काढू आणि तुम्हाला अडचणीत आणू, हा काय प्रकार आहे? छगन भुजबळ मंत्री असताना जर रस्ते चांगले नसतील तर छगन भुजबळ यांच्याविषयी संशय का घ्यायचा नाही? मंत्रिपदावर राहण्याचा त्यांना काय अधिकार आहे? नाही, छगन भुजबळ काय बोलले हे मी काही पाहिलेलं नाही, पण साहजिक एकलपणा घ्या, लक्षात घ्या, माणसाचा स्वभाव धर्म असतो. काल राज ठाकरेंनी पुण्यामध्ये छगन भुजबळांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं हे पुरोगामी महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत नेत्याला योग्य आहे का याचाही विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांची मफलर आवळून टाकली पाहिजे. अशा प्रकारचं जर का कोणी वक्तव्य ते ठिकाणी करत असेल तर माणूस मला खोड काढलेली नाही. आणि हे पुरोगामी काय, पुरोगामी ह्याच्या महाराष्ट्राचा यांना बोलताना वाटलं पाहिजे यांचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती धरणामध्ये मूत्रविसर्जन करण्याची भाषा करतात. यांच्या नेत्या एसटीच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात, एसट्या जाळू नका, मंत्र्यांच्या गाड्या जाळ्या म्हणून सांगतात. मग ही कुठली भाषा महाराष्ट्रातली? आणि राजसाहेबांवरती जे आहे ना, हे बघा, ही जुनी सांड उगाच उगाळत बसू नका, त्याचा स्वच्छ निकाल लागलेला आहे. काय करायचं, काहीतरी अंगाशी आलं की ते पहिलं किणी काढायचं आणि ते नाही मिळालं की कोहिनूर. यांना काही कळतं का? हे बघा, तुम्ही जबाबदार मंत्री आहात, आमच्यापेक्षा सिनियर आहात, तुमचा अनुभव आमच्या वया एवढा आहे. राजसाहेबांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तू कितवी तेच म्हटल्यानंतर माझा जन्म 60 साली झाला असं कोणी उत्तर देत नाही ना. प्रश्न काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, आणि त्या भावना राजसाहेबांच्या नाही आहेत, त्या महाराष्ट्रातील लाखो करोडो जनतेच्या भावना राजसाहेब बोलून दाखवत आहेत आणि त्यांची भाषा ही अशीच आहे. तुम्हाला असं वाटतं छगन भुजबळ यांच्याकडे लपवण्यासारखं खूप काही आहे? हो, या सगळ्या टोलच्या प्रकरणात इतका भ्रष्टाचार झालाय की ते सगळं झाकण्यासाठी भुजबळ असं काहीतरी दुसरीकडे 100% जर विद्यार्थी हुशार असेल तर तो त्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतो, नाही तर तो टाळटाळ करतो प्रश्नांना आणि वेगळीकडे घेऊन जातो प्रश्न. जयंत पाटील, मला तुम्हाला विचारायचं, हे जे म्हणतात की भ्रष्टाचार झालाय आणि त्याला उत्तर देता येत नाही म्हणून भुजबळ असे वागतायत, तुमचं काय म्हणणं आहे? 100% बरोबर आहे. अभ्यंकर बोलतात त्यांचं मी समर्थन करतो. पण अंकुशाकडे मगाशी म्हणाले की याचं रिऑडिट आम्ही करायला मागतो आहोत. याचं ऑडिट झालेलं आहे. महालेखापालांनी या ठिकाणी पब्लिक अकाउंट कमिटीसमोर ज्या वेळेला हे सगळे फरक काढले आणि याचं ऑडिट झालेलं आहे आणि महालेखापालांनीच याच्यावर आक्षेप घेतलेत. मी पब्लिक अकाउंट कमिटीवर विधिमंडळात सदस्य म्हणून मी 5 वर्ष काम केलेलं आहे
आणि त्यावेळेला हे आम्ही प्रश्न काढले होते आणि सातत्यानं आम्ही हाऊसमध्ये पण सातत्यानं मांडत आलेलो आहोत पण याचं कधी उत्तर देत नाही, टाळाटाळ करतात आणि यांच्यावर जेव्हा ही चर्चा होते तेव्हा ठराविक सदस्य गोंगाट करतात आणि हाऊसमध्ये कामकाज बंद पाडतात. आणि म्हणून याचे जे अंकुश काकडे यांना विचारानं हे माहिती नाही आहे की महालेखापालाने जे आक्षेप काढलेले आहेत ते एवढे गंभीर आहेत की ठराविक लोकांना ज्या ठिकाणी ही टोलची कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेली आहेत त्यातले 7-8च लोक आहेत की त्याच्यामध्ये IRB प्रमुख आहे, संचेती आहेत, नंतर तुम्हाला सांगतो चेतक आहे, अशोक आहे, नंतर कोरनाक आहे, सुप्रीम आहे, हे अशी वेगवेगळे 8च लोक आहेत. हे कोण लोक आहेत? वेगवेगळ्या सगळ्या लोकांचे धरलेले आहेत. यांच्याशी संबंध असलेले लोक 100% आहे. यांना निवडणुकीला पैसे पुरवणारे लोक आहेत. कोण आहेत ते लोक? 100% आहेत. एवढंच नाहीये तर या ठिकाणी असलेले अधिकारी, जलकोटे नावाचा अधिकारी ह्याचा मुलगा पार्टनर आहे. या ठिकाणी जलकोटे हा चीफ इंजिनियर होता, त्या तो कालच रिटायर झाला. या ठिकाणी जे अधिकारी आणि ज्या ठिकाणचे जे सचिव आहेत ते त्या ठिकाणचे त्यांचे नातेवाईक, त्यांच्या पत्नी किंवा मुलं किंवा मेवणे हे या वेगवेगळ्या या 8 कंपन्यांमध्ये इनडायरेक्टली शेअर होल्डर आहेत. आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, तुम्ही कंपनी अफेअरच्या वेबसाईटवर जा, या ठिकाणी त्यांचे कोणाचे किती टक्के शेअर आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिसते. आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं की जो आक्षेप अंकुश काकडे घेतात, मी याचा भरपूर अभ्यास केला आहे. मला 3 वेळा तुम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे टोलच्या बाबतीमध्ये की जो टोल अण्णा हजारे आणि आम्ही जो टोलच्या बाबतीमध्ये याचे CC कॅमेरा मार्फत याची मोजणी झाली पाहिजे मागणी केली आणि ती मान्य धरली, त्यात आपलं पण योगदान आहे. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी जे राजसाहेबांनी या ठिकाणी ज्या पद्धतीचं आज या ठिकाणी आंदोलन केले त्याचं मी समर्थन करतो. आमचा त्याला तुमचाही शेका पक्षाचा यांना पाठिंबा आहे. 100% महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे. बहुतेक NCP सोडून अंकुश काकडे तुम्ही उत्तर द्या. हे जे म्हणतायत की ऑडिट झालेलं आहे, त्यांच्यावर स्ट्रिक्चर आलेले आहेत, तरी सुद्धा त्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणं, खरं तर अशा प्रकारे कंत्राट पूर्ण करणारे हे जे 8-9 कंत्राटदार आहेत हे तुरुंगात असायला हवेत, IRB पासून सगळे, पण केवळ तुमच्या नेत्यांशी संबंध आहेत म्हणून ते बाहेर असतात. उत्तर द्या, का ही फसवणूक चालली आहे? नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की या टोल ठेकेदारांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा कुठलाही संबंध नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भागीदारी वगैरे असा प्रकार नाही. आणि ज्यावेळेला आपण एखादं राज्य सरकारचं टेंडर देतो ते ई टेंडरिंग होतं. देशाच्या पातळीवरच्या वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भामध्ये जाहिराती दिल्या जातात. ई टेंडरिंग असल्यामुळे कोणी त्या ठिकाणी टेंडर भरू शकतं. राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्ती जो तुम्हाला मान्य नाहीये? एक मिनिट, अंकुशजी यांना मान्य नाहीये. कारण जे टेंडरच्या अटी घालतात त्या 8 लोकांनाची टेंडर कशी मिळतील याची भरपूर खबरदारी राज्य शासन या ठिकाणी घेतात की या ठिकाणी टेंडर फॉर्म देत नाहीत, या ठिकाणी ईमेलवर कुठलेही करत नाहीत आणि अटी अशा घालतात की एवढा अनुभव पाहिजे, एवढा टर्नओव्हर पाहिजे, एवढा फायनान्सचा पाहिजे की कोणी सर्वसामान्य ठेकेदार तिथे जाऊ शकत नाही. याचा बंदोबस्त आधी केले जातात. अंकुश काकडेंना मी नम्रपणे सांगतो, याची चर्चा मी हाऊसमध्ये अनेक वेळा केलेली आहे आणि सरकार त्याच्यामुळे उत्तर देऊ शकलं नाही आहे. इथे शेलार पण माझ्याबरोबर आहेत, आम्ही अनेक वेळा हाऊसमध्ये चर्चा केली. माझं एवढंच म्हणणं आहे की अंकुश काकडे तेच रिपीट करतात. त्यांनी आता ही मुलाखत संपल्यानंतर घरी जावं, कंपनी अफेअरची त्या ठिकाणी वेबसाईट खोलावी आणि मग तुम्हाला कोणाचे कसे संबंध आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. आशिष शेलार, तुम्ही सभागृहात यावर बोललेला आहेत. मगाशी तुम्हाला त्यांनी टोला मारला, ते असं म्हणाले कुणाचे संबंध आहेत या कंत्राटदारांशी हे तुम्ही जाणून घ्या, आमचे नाहीत. भाजपकडे त्यांचं बोट होतं कारण गडकरींचं नाव याच्यामध्ये आलंय. गडकरी आणि IRBचे संबंध जगजाहीर आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्यावर केलेल्या आरोपाबद्दल काय म्हणणं आहे? नाही, गडकरीजींचे IRBचे संबंध का जगजाहीर आहे? तुमच्याशी संबंध आहेत, जयंत पाटलांशी संबंध आहेत, राज ठाकरेंशी संबंध गडकरींच्या कंपनीमध्ये पैसे नाही घालत ना. त्यामुळेच गडकरींच्या कंपनीमध्ये IRBने पैसे घातले हा आरोप जो आहे याच्यावरची चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन इन्कम टॅक्सने पूर्ण केले. मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, साठे लोटांमध्ये गडकरींनी महाराष्ट्राला करून दाखवलं. यांनी केवळ साठे जमवले. आपण एक मुळात लक्षात घ्या, गडकरींवर बोट दाखवण्याच्या आधी ह्याच मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं 5000 करोडच्या वर आलेलं टेंडर धीरूभाई अंबानीच्या कंपनीला रिलायन्सला न देता सुद्धा 2000 कोटीच्या वर पैसे वाचवून हे बरोबर महाराष्ट्राला त्याच गडकरींनी काम करून दाखवलंय.
त्यामुळे साठे-लोटाचा आरोप गडकरींवर टिकू नाही शकत गडकरींनी हे एक्सप्रेस वे तुम्ही कमी लक्षात पैशात घ्या. बांधून दाखवला, दुसरा मुद्दा. तो सुद्धा पीडब्ल्यूडी तर्फे बांधून दाखवला, दुसरा मुद्दा. हे बरोबर आहे. दुसरा मुद्दा, गडकरींच्या काळामध्ये 2002 सालचा GR नव्हता. गडकरींच्या काळामध्ये असलेला GR टोलसाठी आपण ज्याला म्हणतो की व्हायटल प्रोजेक्ट्स अँड बिग ब्रिजेस अँड एक्सप्रेसवेज याच्यासाठी टोल होता. ह्या सरकारने, काँग्रेसच्या साठोलोट इथे आहे, केंद्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने इन्कम टॅक्समध्ये कन्सेशन देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांनामध्ये इन्कम टॅक्स माफ केला आणि तिथून खरा भ्रष्टाचार सुरू झाला. मग या सगळ्या कंपन्या इन्कम टॅक्समधलं कन्सेशन पण घ्या, टोलमधनं कॅश कलेक्शन पण करा आणि स्वतःला काम पण मिळवा, असं 2002 पासून. मग आता हे नियम सगळीकडे बाजूला गेले की 25 किलोमीटरचं अंतर असलं पाहिजे दोन टोलमधलं, ते बाजूला सोडून या राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः जे अंकुश काकडे यांचा पक्ष, यांच्या पक्षाने 2 टोलमधलं अंतर कधी 10 किलोमीटर केलं, कधी 12 किलोमीटर केलं, पण कामं लोकांना दिली आणि त्यातनं साठलोट राष्ट्रवादीचं सुरू झालं. आणि त्यामुळे साठलोटाचा आरोप हा डायरेक्ट राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, नंबर 1. दुसरा, जे मगासपासून हे सांगतात ऑडिट करायचं आहे, आम्ही ऑडिट करणार आहोत, समिती नेमली आहे. मुद्दा असा आहे की टोल मॉनिटरिंग डिपार्टमेंट MSRDCने बनवलेला आहे. निखिल वागळेजी 2002ला GR आला, टोल मॉनिटरिंग डिपार्टमेंट स्थापन झालं. त्याने दरवर्षी असं ऑडिट केलं पाहिजे, डिफॉल्ट चेक केले पाहिजेत, क्लेम्स केले पाहिजेत, क्लेम्सवर सोल्युशन्स काढली पाहिजेत. यांचं टोल मॉनिटरिंग डिपार्टमेंट करत काय होतं, आज ऑडिट करेपर्यंत जर थांबले असतील तर MSRDCचा जो मंत्री, PWDचा जो मंत्री या टोल मॉनिटरिंग डिपार्टमेंटचं काम एक्झिक्यूट करू शकला नाही, पहिलं त्याला जेलमध्ये टाका आणि मग त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट. ते सुद्धा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. बिलकुल टाकलं पाहिजे जयदत्त जेलमध्ये. क्षीरसागर, हो, उत्तर द्या. अंकुश काकडे, तुम्ही उत्तर द्या. गंभीर आरोप आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस निदान या निवडणुकीच्या तोंडावर या आरोपांकडे दुर्लक्ष नाही करू शकत, कारण हा एक असा मुद्दा आहे, महाराष्ट्रात तुम्ही निवडणुका यामुळे हरू शकता. नाही, आजपर्यंत भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये जे आरोप केलेत ही पहिली वेळ नाहीये. गेली वर्षभर सातत्याने असे आरोप करण्याचे प्रकार त्यांचे चालू आहेत. मग ते तटकरे असतील, अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, जयदत्त क्षीरसागर असतील. त्यामुळे असं केवळ राजकारणापोटी, राजकीय द्वेषापोटी अशा प्रकारचे आरोप केले जातात. कोर्टामध्ये देखील त्यांनी ती प्रकरणे दिली आहेत. काही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, त्या ठिकाणी जो काही निर्णय विचारायचा असेल, परंतु एकही प्रकरण याच्यामध्ये काही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असं कुठेही सिद्ध झालेले नाही. कारण भ्रष्टाचार केलाच नाही तर सिद्ध करणं त्यांना शक्य तरी आहे का? त्यामुळे केवळ राजकीय आरोप आहेत, याच्या पलीकडे त्याला आम्ही काही फारसं महत्त्व देत नाही. जयंत पाटील, अविनाश अभ्यंकर, तुम्ही उत्तर द्या. ते म्हणतात आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही आणि आमचा भ्रष्टाचार तुम्ही अजून सिद्ध केलेला नाही. ते म्हणतात तटकरेच्या बाबतीत आपण अनेक वेळा माझी मुलाखत घेतलेली आहे. 10,000 एकर जमीन घेतली, त्याने 200 कंपन्या केल्या. काल कोर्टाने 33 कंपन्यांची चौकशी करा म्हणून त्यांनी मागणी केली. अंकुश काकडे आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत, माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे तटकरेंची काय परिस्थिती आहे, आता काय आणि भुजबळांची काय होती, आता काय, हे सगळ्यांचं अवलोकन करूया ना आपण या ठिकाणी. तुम्हाला आता अंकुश काकडेंना संधी त्यांना मिळाली नाही विधिमंडळात यायची. त्यांना तिथे काय करतात हे माहिती नाही आहे. त्यांना ब्रीफिंग देतात अर्धवट आणि ती माहिती देत आहेत. आज या ठिकाणी अंकुश काकडे, मी 100% सांगतो, ज्या पद्धतीची या ठिकाणी या यंत्रणेमध्ये पायाभूत कमिटी आहे महत्वाची, निखिलजी, की पायाभूत कमिटीमध्ये या ठिकाणी मंजूर केलं जातं प्रकरण आणि मागावून त्या ठिकाणी त्याला संमती दिली जाते. पायाभूतमध्ये काय आहेत, CM आहेत, डेप्युटी CM आहेत, PWD मिनिस्टर आहे, इंडस्ट्रियल मिनिस्टर आहे, नंतर तुमचे आरोग्य हेल्थचं आहे, फॉरेस्टचे मिनिस्टर आहेत. या ठिकाणी वाटप आहे, जी चर्चा आहे त्याच्यामध्ये वाटप आहे की या ठिकाणी जो बांधकाम मिनिस्टर आहे 3% दिले जातात, बाकीचे मेंबर आहेत त्यांना 2-2% दिले जातात आणि वाटपाप्रमाणे होतं. जेव्हा त्यांना ऑर्डर दिली जाते त्यावेळेला त्यांचं हे देतं तर 1% वाटप केला जातो. हे सगळं जगजाहीर आहे, मार्केटमध्ये सगळी चर्चा आहे, आपल्याला पण माहिती आहे. आणि पायाभूत कमिटीच्या मीटिंग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 वेळा झाल्या, 4 ऑगस्ट 2012ला आणि 7 ऑगस्ट 2013ला. या 2 बैठकीमध्येच या ठिकाणी 2-3 प्रोजेक्टच्या बाबत चर्चा झाली. याच्या आधी दर 15 दिवसाला मीटिंग व्हायची आणि याचं वाटप व्हायचं, हे जगजाहीर होतं. याचं उत्तर द्या तुम्ही. आणि त्याच्यामध्ये नियम डावलून, कायदा डावलून
अनेक प्रकरणामध्ये अंकुशजी या ठिकाणी संमती देऊन या ठिकाणी कामं केलेली आहेत. एकच उदाहरण देतो, याच्यामध्ये जे नियम केंद्र सरकारने टोल खात्याला टोलच्या बाबतीमध्ये किंवा या प्रायव्हेट टोल घेताना जे नियम करून दिले त्याच्यामध्ये शेलारजींना 15, 25 आणि 30 किलोमीटर नाही आहे, 75 ते 100 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर याचं अंतर असलं पाहिजे. ते पायदळी तुडवलेलं आहे. दुसरं ते पायाभूत कमिटीमध्ये यांनी मंजूर केलं आहे. ते खरं हाऊसमध्ये यायला पाहिजे होतं. हाऊसमध्ये त्याची संमती शेलारजी घ्यायला पाहिजे होती. आपण वकील आहात, हे न घेता त्यांनी पायाभूतमध्ये केली. एकच मिनिटं. आणि म्हणून माझा या ठिकाणी आक्षेप एवढाच आहे की पायाभूतमध्ये जी प्रकरणं मंजूर झालेली आहेत ती किती बेकायदेशीर मी देऊ शकतो, वेळेचं इथे बंधन आहे याची मला जाणीव आहे. परंतु या 8 कंपन्यांमध्ये यांचे भागीदारी, यांचे शेअर होल्डर आणि ह्यांनाच त्याच लोकांना कामं का दिली याचं अंकुश काकडेंनी या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, अंकुश काकडेंकडे आपण जाऊया, पण आधी अविनाश अभ्यंकर. मी याचं एका वाक्यात उत्तर देईन. राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचारी नाहीत. हा आजचा दिवस आपण जोक ऑफ द इयर, या वर्षाचा सर्वाधिक मोठा विनोद म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. कारण नाही तर आपले चॅनल पण चालणार नाहीत. 24 तासापैकी 18 तास कुठे कुठे भ्रष्टाचार झाला. आता इथे जर बोलायचं झालं तर तुम्हाला ही मीटिंग साधारण 3-4 दिवस घ्यायला लागेल, तेव्हा एक 10% काम संपेल. त्यामुळे याच्यावर एकच वाक्य आहे, जोक ऑफ द इयर म्हणून हा दिवस आपण सर्वजण साजरा करूया. मला ब्रेकपूर्वी अनंत दीक्षितांकडे जायचं आहे. दीक्षित सर, इतकी चर्चा आपण केली आहे टोलवर की आता चर्चेचा सुद्धा कंटाळा आलाय. म्हणजे भ्रष्टाचार झालेला स्पष्टपणे दिसतोय, गैरव्यवहार झालेला दिसतोय, त्याच्यामध्ये राजकारणी आणि कंत्राटदारांचे सॅटेलाइट दिसत आहेत, तरी सुद्धा सरकार काही करत नाही. कशा प्रकारची ही बेपर्वाई आहे? मला असं वाटतं की सरकारला टोलच्या प्रश्नासंबंधी काही भूमिकाच नाही. त्याचं कारण असं आहे, 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. नगर शिरूर हा रस्ता आहे. या रस्त्याचं बांधकाम 105 कोटीला दिलं गेलं आणि 2003 ते 2005 या 2 वर्षामध्ये ते काम झालं. आणि 2005ला जेव्हा टोल सुरू झाला तेव्हा असं लक्षात आलं की 105 कोटींपैकी 9 कोटींचं काम अजून व्हायचं आहे. म्हणून तो विषय जनहित याचिकेद्वारे हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला असा आदेश दिला की जे रस्ते खराब झालेले आहेत किंवा बीओटी तत्वावर बांधल्यानंतर जे ट्रान्सफर करायला पाहिजेत त्या बाबतीत सरकारची भूमिका काय आहे हे सरकारने न्यायालयाला सादर करावं. सरकारच्या वतीने न्यायालयात असं सांगण्यात आलं की या संदर्भामध्ये एक समिती नेमली जाईल. त्या समितीचा 3 महिन्यात अहवाल घेतला जाईल आणि तो अहवाल पाहून नंतर अंतिम निर्णय दिला जाईल. यातली कुठलीही गोष्ट झाली नाही. ही गोष्ट ऑक्टोबर 2013ची आहे. कोल्हापूरहून जर साताऱ्याला जायचं असेल तर टोलसाठी 266 रुपये द्यावे लागतात आणि कोल्हापूरहून जर बेळगावला जायचं असेल, दोन्ही अंतर सारखीच आहेत, तिकडे फक्त 66 रुपये द्यावे लागतात. आणि तिकडचे रस्तेही चांगले आहेत आणि तिथे टॉयलेट वगैरे कशा सुविधा आहेत हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे न्यायालयापर्यंत हा विषय गेला, परंतु त्याच्या संदर्भात काही आर्थिक धोरण म्हणजे आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, राज्य सरकारची जबाबदारी काय आहे, राष्ट्रीय सरकारची जबाबदारी काय, नॅशनल हायवे काय आणि राज्य हायवे काय आणि जिल्हा परिषदांचे रस्ते काय, याच्या संदर्भात सरकारकडे कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका नाही. आता हे कोल्हापूरचं आंदोलन आहे. देशामध्ये कोल्हापूर हे एकच गाव असं आहे की तिथल्या अंतर्गत वाहतुकीला सुद्धा टोल लावलेला आहे. आणि काय प्रकारची गुन्हेगारी टोलच्या नाक्यावरती चालते, काय प्रकारच्या मारामाऱ्या चालतात. इथं पेठ शिवापूरला तासगावच्या एका नेत्यांनी कशी मारहाण केली होती, तिकडे नारायण राणेंच्या मुलाने गोव्याच्या टोल नाक्यावरती काय प्रकारची मारामारी केली होती. हा आर्थिक प्रश्न आहे, हा सामाजिक देखील प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकार जवळपास गेली 2 महिने असं सांगताय, म्हणजे मुख्यमंत्री असं सांगतायत की टोलच्या संदर्भात आम्ही नव्यानं धोरण आखणार आहोत. प्रत्यक्षात असं काहीच होत नाहीये. टोलच्या संदर्भात नवीन धोरण म्हणजे राज ठाकरे काल जे म्हणाले की वाहतुकीच्या संदर्भामध्ये आधीच आपल्यावरती 13 टॅक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते अतिशय बरोबर आहे. 13 प्रकारचे टॅक्सेस आपण देतो. टोल म्हणजे कसं आहे, आपण दूधवाल्याकडून घेतो, त्याची सेवा घेतो आणि जेवढं दुधाचं बिल झालंय तेवढं देतो आपण त्याला. म्हणजे त्याची सेवा पुरवली पाहिजे ना. दूध न घालतात जर दुधाचं बिल द्यायला लागलं कसं काय चालेल. तसं रस्ता आपण विकत घेतला, त्याच्यावरनं काही वाहन जायचंय हे त्याचे पैसे आपण द्यायला पाहिजेत. परंतु हे सगळे हिशेब जे केले जातात ते जेव्हा करार झाला, जेव्हा गुंतवणूक केली गेली त्यावेळेचं अर्थकारण
आणि नंतर गेल्या 9-10 वर्षात बदललेली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचा काहीही मेळ न घालता म्हणजे एक प्रकारे आर्थिक घराणेशाही या टोलमधून निर्माण केली जाते आणि म्हणून लोकांच्या मध्ये हा असंतोष आहे आणि सरकारला याच्या बाबतीत कुठलीही स्पष्ट भूमिका घेता येत नाही. मग ते राजकीय आंदोलन असो त्याच्या संदर्भात सुद्धा नुसती भाषा करतात की आम्ही जे असं म्हणतील की टोल देऊ नका, त्यांना जे अडवतील त्यांना तुडवा, असं राज ठाकरे म्हणाले. त्याच्यानंतर हे म्हणाले अशी जी काही भूमिका कोण घेत असेल कायद्याच्या विरुद्ध तर त्या कायदा हातात घेणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. असं काहीच होत नाही. म्हणजे कुठल्याही बाबतीत हे सरकार काही करायलाच तयार नाही आणि उलट निवडणुका आल्यानंतर काही कित्येक कोटींच्या काही योजना मंजूर केल्या जातात. सरकारची तिजोरी, सरकारची जबाबदारी, भारताच्या घटनेमध्ये रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण याच्या संदर्भात केलेल्या तरतुदी याचं काहीच भान या सरकारला कसं काय नाही आश्चर्यच वाटतं. बरोबर आहे दीक्षित सर. आणि म्हणूनच पुढच्या सेगमेंटमध्ये आपण ही चर्चा करूया की अशा संवेदनाशून्य बेजबाबदार सरकारला धडा कसा शिकवायचा. मला हे मान्य आहे आंदोलन हिंसक व्हायला नको, पण तुम्ही अहिंसक आंदोलनाला प्रतिसाद देत नसाल तर लोकांनी करायचं काय हे मला आजच्या चर्चेमध्ये सगळ्या पाहुण्यांनी सांगावं. कारण राज ठाकरे नेहमी हा प्रश्न विचारतात, मी हिंसेचं समर्थन करत नाही पण सरकार प्रतिसाद देत नसेल तर काय करायचं, हा माझा सगळ्या पाहुण्यांना पुढच्या सेगमेंटसाठी प्रश्न आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, सरकारच्या बेपरवाईमुळे टोलचा प्रश्न चिघळला आहे का? 99% लोक हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणीतरी बघत असेल तरी महाराष्ट्रातली जनता कशी संतापली आहे तुमच्यावर हे बघा. 99% लोक म्हणतात होय सरकारची बेपरवाई जबाबदार आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया. अमित अभ्यंकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की मनसेने अख्ख्या राज्यामध्ये हा टोलचा सर्व्हे केलाय वेगवेगळ्या टोल नाक्यांवर, काय अनुभव आहे तुमचा ह्याच्यावरती? असं मी जरा विस्तृतपणे तुम्हाला सांगेन, मला वेळ दिला तर, की गेले 2-2.5 वर्ष राजसाहेबांच्या आदेशाने पहिल्यांदा संपूर्ण ह्या टोलची 15,000 ते 20,000 मनसैनिकांनी संपूर्ण माहिती घेऊन ती सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत राजसाहेबांच्या मार्फत पोहोचवली. त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याच्या फिगर्स देऊन संपूर्ण त्याच्यानंतर रितसरपणे राजसाहेब 4 ते 5 वेळा सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या टोलच्या प्रश्नावरती भेटले की ह्याच्यामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे, ह्याच्यामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी चालतात आणि काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा गेले जेव्हा कोर्टामध्ये आमचा पक्ष गेला तेव्हा ते गेल्यानंतर 65 का 70, एक्झॅक्ट मला आकडा माहिती नाही, 65 असावे बहुतेक का 67 एवढे टोल हे रद्द करण्यात आले महाराष्ट्रातले. हा 100% राजसाहेबांनी घेतलेल्या आंदोलनाचाच विजय आहे. ह्याच्यामध्ये दुसरं कोणी हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. आणि ह्याच्यानंतर परत सगळं होऊन सुद्धा काल जर तुम्ही राजसाहेबांचं ऐकलं असेल, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं की ही माणसाची व्यथा असते. लक्षात ठेवा, हे राजसाहेब बोलत नसतात, ते त्या लाखो करोडो लोकांची व्यथा ज्या राज्य सरकारसमोर मांडत असतात आणि ती तरीही त्यांना दिसत नसेल. आणि मुद्दाम तुम्हाला ह्या माध्यमात एक उदाहरण देतो. हा जो प्रकार तुम्ही काल जर बघितला असेल, तो जो ह्याचा येणेदूरचा जो टोल आहे, ही विनोदाची गोष्ट आहे की असा टोल नाका कसा चालू असू शकतो. म्हणजे एक उदाहरण फक्त देतो एवढंसं की हा जो टोल नाका आहे हा ज्या कंत्राटदाराला दिला होता, PWDचं लेटर आहे की हा टोल नाका पुलाकरता अथवा रस्त्याकरता दिला नाही. मग कोणाचे मफलर घेण्याकरता दिला होता? कशासाठी दिला? मग ते तुम्हाला माहिती, विचारलं ना, मग कोणाचे मफलर घेण्याकरता दिला होता? 2010 साली जिल्ह्याच्या कलेक्टरनी त्याच्यावर धाड टाकली होती आणि 1.25 कोटी रुपये बोगस चलन पावत्या आणि इतर अशा 25 लोकांना अटक झाली होती. 2012 साली हा टोल रद्द व्हायला पाहिजे होता, बंद व्हायला पाहिजे होता. तो बंद नव्हता, तसाच चालू होता. आणि तो झाल्यानंतर आज जेव्हा काल राजसाहेबांचा 2012 नंतर 2 वर्ष तसाच चालू होता. बेकायदेशीर टोल, 100% बेकायदेशीर. आणि ह्याच्या आधी धाड कलेक्टरने टाकली आहे जिल्ह्याच्या. आणि PWDचं लेटर आहे की कशा करता ह्या टोलचा विनियोग आहे माहितीच नाही. हे महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे. अशी असंख्य उदाहरण आहे. आशिष शेलार, तुम्हाला काहीतरी सांगायचं नाही? आता ज्या पद्धतीचा एक भयंकर विनोदी प्रकार त्या महाराष्ट्रातल्या खालच्या सभेत सुद्धा यांनी मांडला, मला असं वाटतं की कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना अभिप्रेत धरून महाराष्ट्राचं सरकार जर संवेदनशील असतं तर जसा मध्य प्रदेश सरकारने कायदा केला त्यामध्ये अनऑथोराइज कलेक्शन असं जर कुठल्या ठिकाणी झालं तर 3% कलेक्ट केलेल्या रकमेवर दर दिवसाआड रकमेचे म्हणजे 3%प्रमाणे दर दिवसावर असे पैसे त्या माणसाला परत केले पाहिजे असा कायदा मध्य प्रदेश सरकारने केला. तसा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने का नाही केला? आणि ह्यांना अनऑथोराइज कलेक्शनचे पैसेही खायचेत, कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे खायचेत, त्या कॉन्ट्रॅक्टरना देणारे. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आमदार आहात, स्पष्टपणे सांगा, कॉन्ट्रॅक्टर टोल गोळा करतो, आपण कॉन्ट्रॅक्टरला लक्ष करतो, टार्गेट करतो, कुणासाठी गोळा करतो? मुळात असं आहे की ह्या केसमध्ये त्याला दिलेले कन्सेशन आहे त्या कंपनीलाच मिळत आहेत.
नाही, कंपनी हे अधिकृत झालं, पण तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या तरी मंत्र्याशी राजकारणाशी संबंधित असतो आणि या टोल मधला महत्वाचा हिस्सा त्या मंत्र्याला किंवा राजकारणाला जात असतो. स्वाभाविकच आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यात पटाईत आहे. एव्हरीडे कॅश कलेक्शनचा दुसरा कुठलाही बिझनेस नाही. मला तुम्ही कुठलाही दुसरा कुठला बिझनेस सांगा ज्यात एव्हरीडे कॅश कलेक्शन. एव्हरीडे कॅश कलेक्शन हे फार चांगला शब्द. एव्हरीडे कॅश कलेक्शन आहे म्हणजे जसं हॉटेलच्या कॅशमध्ये त्याच्या काउंटरमध्ये पैसे येतात तसे पैसे येतात. म्हणजे काय ही सगळी राजकारणी मंत्र्यांनी दुकानं उघडलेली आहेत, 100% वाटून घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याचं स्तोत्र कुठे आहे तर पायाभूत सुविधाच्या कमिटीमध्ये. या मुख्यमंत्र्यांनी ते कमी केलेलं आहे, पण त्यांची हिंमत नाही आहे संपूर्ण एक कमी करण्यासाठी. आणि म्हणून याचं स्तोत्र म्हणजे काय, काळा पैसा वाईट करण्याचं पण एक ही मशीन आहे. काळा पैसा जो आहे तो टोलच्या रूपाने या कंपनीत आणायचा आणि पुन्हा त्याच्यामध्ये तो वाईट करायचा, हे पण सूत्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जी प्रकरणं काढलेली आहेत त्याच्यामध्ये ऑडिट ह्याचं केलं पाहिजे. काकडे साहेबांना मी सांगतो की जे टोल सुरू झाले ते 15 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी बंद झाले पाहिजेत. या महाराष्ट्रात जो टोल सुरू झाला तो एक तरी टोल बंद झाल्याचं उदाहरण काकडे साहेबांनी मला इथे सांगावं की ती मुदतीत किती आहे की पहिला 15-25 किलोमीटरमध्ये एक टोल सुरू झाला, 15 वर्षांनी तो संपला पाहिजे आणि मग पुढला टोल पुढली डेव्हलपमेंट करा. हे सूत्र होतं पहिल्यांदा जेव्हा गडकरींनी सांगितलं की आम्ही ही टोल नीती चालू करतो, तेव्हा की हळूहळू 20 वर्षांनी ही टोल सगळे संपले जातील. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात एक सुद्धा टोल या ठिकाणी आजपर्यंत पुढे चालू राहिले टोल. माझ्या गावचा धरमतर ब्रिजचा टोल या ठिकाणी पहिला ते पटवर्धनने घेतला. मी त्याला बँकेकडनं 25 लाख रुपये तेव्हा कर्ज दिलं, बिचारा फेडू शकला नाही, तो त्यांनी संसदेला विकून टाकला. आज तो टोल सुरूच आहे. पण जेव्हा अण्णा हजारेने आम्ही कोर्टात गेलो तेव्हा आता तो 14 साली बंद होईल म्हणून आता आम्हाला लेखी कळवलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आपण अंकुश काकडेंकडून उत्तर घेऊया, पण त्याआधी नाशिकला जाऊया. नाशिकला मनोज पिंगळे आहेत आपल्यासोबत. निर्भया फाउंडेशनचं ते काम करतात आणि त्यांनी सुद्धा टोल विरुद्ध आंदोलन केलेलं आहे. मनोज पिंगळे, तुमचा अनुभव काय आहे? नाही सर, मला याच्यात असं सांगायचं आहे वागळे साहेब की हे सरकार संवेदनाक्षम स्वतःला समजतं आणि संवेदनाक्षम आहे. तर निर्भय फाउंडेशन हा आमचा एक ग्रुप आहे 40 जणांचा. आम्ही 5,000 रुपये प्रत्येकाने वर्गणी काढून आम्ही हायकोर्टात गेलो आहे टोल विरुद्ध. आणि या टोल विरुद्ध हायकोर्टात जाताना अत्यंत धक्कादायक माहिती RTIच्या अंडर आमच्या हातात आलेली आहे. ती म्हणजे नाशिक आणि मुंबई हा जो टोल नाका आहे, या टोल नाक्यावरनं मागच्या 12-13 या वर्षामध्ये 32 लाख वाहनं ही पैसे न भरता गेली आणि 30 लाख वाहनं ही पैसे भरून गेली. मी कार आणि जीप या कॅटेगरीबद्दल बोलतोय. म्हणजे एकाला एक वाहन हे फुकट गेलेलं आहे. याच्यामध्ये सरकारला हे समजतंय का की ही जे कलेक्शन 32 लाख वाहनांचं कलेक्शन यांनी सोडलेलं आहे, याच्यावरचा एक तर इन्कम टॅक्स त्यांचा बुडालेला आहे. दुसरी गोष्ट, हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे, मी काकडे साहेबांना सांगू इच्छितो, हा कॉन्ट्रॅक्टर फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्यापुरता तुमच्या हातात असतो. एकदा तुम्ही याला कॉन्ट्रॅक्ट दिलं की 20 वर्ष हा त्या जागेचा सरंजाम शाह होऊन जातो किंवा तिथला सरदार होऊन जातो आणि मनमानी प्रमाणे तो तिथली लूट चालू करतो. ही लूट ही तुम्हाला पण कधी कधी घातक ठरू शकते. काकडे साहेब, याचा तुम्ही विचार करा, कारण की लोकांच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. हे तुम्ही बघतायत 99% लोक हे विरोधामध्ये आहेत. आणि आम्ही तर कोणता पॉलिटिकल पक्ष नाही आहोत, आम्ही एक NGO आहोत, सामान्य नागरिकांची संघटना आहोत. आम्ही पण या टोल विरुद्ध हायकोर्टात का जातोय, आमचे पैसे काय आम्ही का खर्च करतोय, याचा पण आपण विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की याच्यातनं सामान्य कोणता पण कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याने एखादी शाळा बांधली 5 लाखाची तर त्याला 5% वॅट भरावा लागतो. या कॉन्ट्रॅक्टरला, या टोलवाल्या कॉन्ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचा वॅट शासन आकारत नाही. नंतर दुसरा गोष्ट, 12.5% सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो दुसऱ्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला. मात्र टोल देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 12.5% सर्व्हिस टॅक्समधनं केंद्राने माफी दिलेली आहे. एवढं का तुम्ही यांना फेवर करतात? आणि एवढं फेवर करून पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या टोलमुळे VIP संस्कृती महाराष्ट्रामध्ये आली आहे. आमदार, खासदार, सरकारी अधिकारी या सर्वांना टोलमधनं माफी आणि ज्यांच्या पैशावर हा टोलचा रोड उभा राहतो त्यांच्याकडनं मात्र वसुली. हा कोणता तुमचा कायदा आहे? अगदी नेमका प्रश्न तुम्ही विचारलाय, तुम्ही नेमका प्रश्न विचारलाय. पण काकडे, मी येतो तुमच्याकडे, पण अविनाश शंभेकर, मला ते जे म्हणाले 32 लाख वाहनांना मोकळीक दिली, काल राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं दुसऱ्या टोल नाका की 17 लाख की 19 लाख वाहनाची 16 लाख वाहनं जात होती, त्यांच्याकडून टोल घेतला नाही. पण खरोखरच टोल घेतला नाही की हाही एक भ्रष्टाचार आहे? हा भ्रष्टाचारच आहे ना, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार. हे 16 लाख वाहनं अशी जाऊ शकतात का त्या खेड शिवापूरच्या नाक्यावरनं? आणि त्यात त्यांनी काय दिलंय, ट्रक
ट्रेलर म्हणजे राजसाहेब काल विनोदाने म्हणाले की या ट्रेलरमधनं राष्ट्रपती बसून गेले का कोण गेले. मी तुम्हाला सांगितलं हा विनोद आहे, ही चेष्टा आहे, ह्या महाराष्ट्रातील जनतेची चेष्टा आहे. त्यांना फसवलं जात आहे, त्यांना नागवलं जात आहे, बोलू शकत नाही. आणि राजसाहेब बोलले की त्यांच्यावर खटले दाखल करायचे, पण सामान्य जनता बोलू शकत नाही. गुंड उभे केलेले असतात, त्यांची दहशत, त्यांची भीती दाखवली जाते. हे जर तुम्ही सरळ असाल तर कशाला तुम्हाला टोल नाक्यावर गुंड पाहिजे. नाही पण मला सांगा, आता राज ठाकरे गेले या एक्सप्रेसवेवरून, हो. त्यांच्याकडून टोल घेतला नाही, हो. पण एखाद्या नागरिकांनी तो विरोध केला हो. तर त्याच्या कानाखाली आवाज काढले तेच जाईल. तर म्हणून आता नागरिकांनी यांच्या कानाखाली आवाज काढले पाहिजेत. त्यात आणि मग ते तसं शब्दरूपी- करावं का याकडे मी येणार आहे. शब्दरूपी जर तुम्हाला हाताने शब्दरूपी काढावेत की मी इकडनं टोल भरणार नाही, मला तुझा कागद दाखव. हा का 165 भरायचे, हे का 25 रुपये भरायचे. हे बघा, प्रत्येक वेळेला राजसाहेब ठाकरे 100% भूमिका घेतील. आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिलेलीच आहे, परंतु नागरिकांनी सुद्धा ह्यामध्ये आक्रमकपणे रस्त्यावरती आलं पाहिजे. अंकुश काकडे जरा उत्तर द्या, कारण ही महाराष्ट्रात सरळ सरळ वाटमारी चालली आहे, हे सगळ्यांनाच मान्य आहे. मला असं वाटतं एक नागरिक म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस ठेवा बाजूला, पण नागरिक म्हणून कदाचित तुम्हालाही मान्य असेल. नाही, मी सुरुवातीलाच म्हणालो की या टोल वसुलीच्या संदर्भामध्ये निश्चित काही स्वरूपाच्या उणिवा आहेत, काही त्रुटी आहेत, काही चुकीच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. भाई जयंत पाटील असतील, शेलार असतील किंवा अनंतराव दीक्षित असतील, यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले की काही ठिकाणी हे टोलचं अंतर हे कमी जास्त होतं. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कमी अंतर होतं अशा प्रकारचे टोल काढण्यात आलेत. 66 टोल हे अशा प्रकारचे बंद करण्यात आलेले आहेत. भाई जयंत पाटलांनी सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही टोल आपण बंद केल्याचं दाखवा. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सांगलीमधला एक टोल आपण बंद केला आहे की ज्या ठिकाणी वसुली झालेली आहे आणि तिथे टोल वसुली चालू होती, तो बंद करण्यात आला. मुंबईमध्ये देखील मला वाटतं मुंबईचा देखील एक कोणता तरी टोल बंद केला. ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी निदर्शनामध्ये अंकुशजी, अविनाश अभ्यंकरांना हे मान्य नाहीये. केली जाते. अंकुशजी, अविनाश अभ्यंकरांना हे मान्य नाही, काय म्हणणे तुमचं? त्यांचा अभ्यास अर्धवट आहे, अभ्यास अर्धवट आहे, कच्चा आहे. सांगलीचा टोल बंद झाला, हा 6 कोटीच्या कॉस्ट वरती 65 कोटी वसूल झाले आणि त्याच्यावर आंदोलन झाल्यावर सर्वपक्षीय. आणि बाकी टोल बंद झाले कोर्टाच्या दबावामुळे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, ते जे अंतर म्हणतायत नियमाप्रमाणे 65 किलोमीटरचं अंतर पाहिजे. पुन्हा प्रश्न तोच, अभ्यास पूर्ण कॉन्ट्रॅक्ट का नाही केली. आणि आता जे नवीन 1570 किलोमीटरचे रस्ते येत आहेत त्याच्यामध्ये 71 टोल आहेत, ज्याचं अंतर 20 ते 21 किलोमीटर आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. हे टोल तुम्ही रद्द करणार का? काकडेजी, जे कायद्याने किंवा नॅशनल रोड अथॉरिटीने जे घालून दिलेले निकष असतील, 65 किलोमीटर त्या आहे. निकषा 65 किलोमीटर अंतर आहे. तुमचं 65 आहे, ते लिहिलंय. अभ्यंकर, तुम्ही जर तुमचं बोलणं झालं, आता मला जर बोलू देणार असेल तर मी बोलतो. सर, मला आपली भूमिका जर अशा पद्धतीचे कुठे चुकीचे टोल घातलेले असतील तर ते चुकीचे टोल रद्द करावेत. याच्यासाठी आम्ही देखील सार्वजनिक बांधकाम खातं असेल, MSCC RDC असेल, यांच्याकडे मागणी करू, ते रद्द केले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका राहील. परंतु निखिलजी, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व प्रकरणामध्ये राजसाहेबांची काल पुण्यामध्ये सभा झाली, त्याच्या अगोदर कोल्हापूरमध्ये, ज्याचा उल्लेख या ठिकाणी मगाशी बोलता बोलता अभ्यंकरांनी केला की जे टोलचं प्रकरण आहे याचं इतरांनी कुणी श्रेय घेऊ नये, आम्हीच ते सगळे केलेलं आहे. हा सगळा टोलचा प्रश्न हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन त्या ठिकाणी होतंय. त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, क्षीरसागर नावाचे आमदार, त्यांनी त्या ठिकाणी टोलची जाळपोळ केली आणि सर्व त्या ठिकाणी झालं. आता हे आंदोलन आपल्या हातातून निघून जाते की काय, अशा प्रकारचे आज राज ठाकरेंनी काल तो टोलवरचा प्रश्न पुन्हा उपस्थित केलेला आहे. याच्याकडे निवडणुकी, तुमचं असं म्हणणं आहे निवडणुकीसाठी राज ठाकरे करतात, त्याला ते उत्तर देतील. पण मला काकडेजी एक तुम्हाला विचारायचं आहे, कोल्हापूरचं आंदोलन हे शिवसेनेच्या ताब्यातलं आंदोलन नाही, ते ND पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेलं सर्वपक्षीय आंदोलन आहे. आणि गेली 2 वर्ष, ऐकून घ्या काकडेजी, गेली 2 वर्ष शांततेत आंदोलन चाललंय. सरकारने त्यांना फसवलं आणि शिवसेनेच्या हातामध्ये कोलीत दिलं, म्हणून ते टोल नाके जाळण्यात आले. तुम्ही फसवलत. तुम्ही जर शांततामय आंदोलनाला प्रतिसाद दिला असता तर हे झालं नसतं. जबाबदार कोण आहे? त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणचे सतेज पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, यांनी देखील त्या टोलच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे त्या जनतेची बाजू मांडलेली आहे.
आणि त्याच्या बाबतीमध्ये देखील ते टोल बाजू रद्द काय करावेत मांडायचे? अशा प्रकारची सत्तेत भूमिका निकाल आहे. द्या ना. काही तांत्रिक अडचणी असतील, 15 काही वर्ष कायदेशीर बाजू कसल्या मांडताय. बाबी असतील, अडचणी? त्या बाजू बाबतीत कसल्या तुम्ही मांडताय? त्यामध्ये काही वेळ लागणार सरकार आहे. नाही आहे. आपण तेवढा वेळ हे त्या सरकार ठिकाणी द्यायला निष्क्रिय, हवा. अंकुशजी लोक असं म्हणतात हे सरकार निष्क्रिय, फसवणूक करणारं बदमाश सरकार आहे. तुम्हाला निर्णय घेता येत असतील तर खुर्च्या सोडून चालते वा असं लोकांना म्हणायचंय. काय म्हणणं आहे यावर तुमचं? निर्णय घेता कसा नाही, येत नाही? एक 2-2 वर्ष लक्षात एक घ्या. आंदोलन चालतं, हा निर्णय टोलचा- का होत नाही? नाही, मी मगाशी सांगितलं की या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. त्या ठिकाणी 15 वर्ष कायद्याचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी 15 वर्ष नाही, हे आंदोलन गेल्या 3-4 वर्षाचं आंदोलन आहे. नाही, हो, खामगिरी. 3-4 वर्ष भ्रष्टाचार किती वर्ष चालू आहे? हेच तुम्ही मी हे तुम्हाला आपल्याला पाहावं सांगतोय. लागेल. कोल्हापुरात 2 वर्ष अत्यंत शांततेने आंदोलन चाललं, लोकांनी उपोषण केली, सत्याग्रह केले, तुम्ही प्रतिसाद देत नाही. आता करायचं काय? मी एक ब्रेक घेतो अंकुशजी, आणि मला हेच सर्व पाहुण्यांना विचारायचं आहे की या राज्यातलं सरकार जर इतकं निबर कातडीचं असेल, तर शांततामय आंदोलनाला प्रतिसाद देत नसेल तर लोकांनी काय करायचं? मला उत्तर द्या. राज ठाकरे हाच प्रश्न विचारतात. माझा हिंसेला विरोध आहे, पण सरकार प्रतिसाद देत नसेल तर त्याला ताळ्यावर कसं आणायचं? हे सगळे जे अनुभवी लोक आपल्या स्टुडिओत बसलेत त्यांनी उत्तर द्यावं. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. सरकारच्या बेपरवाईमुळे टोलचा प्रश्न चिघळलाय का? बघा पडद्यावर. 99% लोक म्हणतात होय, सरकारच्या बेपरवाईमुळे हा प्रश्न इतका चिघळलाय. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. मला आशिष शेलार यांच्यापासून सुरुवात करायची. आशिष शेलार, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष मुंबईचे आहात, बरोबर आहे, पण तुम्ही वकीलही आहात आणि तुम्हाला हे सगळं कायदा या टोल संदर्भातला समजतो. मला तुम्हाला विचारायचं आहे, तातडीने हे टोल बंद करणं, जर हे बेकायदेशीर असतील, जर कॉन्ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे वागत असतील तर शक्य आहे का? खूप शक्य आहे. बघा असं आहे की एक ॲग्रीमेंट झालं आहे PPP मॉडेलवर. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तुम्ही काय करायचं आणि मी काय करायचं या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्या जर ठरलेल्या गोष्टी झाल्या नाहीत तर त्यातनं बाहेर कसं पडायचं हेही ठरलेलं आहे. आणि त्यामुळे PPP मॉडेलमधला गेलेल्या टोलवर जे ॲग्रीमेंट व्हायोलेट झालं त्याच्यामुळे हे टोल नाके तातडीने बंद करण्याचे अधिकार सरकार स्वतःला प्राप्त करून घेऊ शकते. नंबर 1. नंबर 2, या टोल मॉनिटरिंग कमिटीने किंवा डिपार्टमेंटने नीट कामं न केलेल्या मंत्र्यावर फायनान्शियल मिसमॅनेजमेंटचे गुन्हे दाखल करावे की आर्थिक घोटाळा आहे. आणि त्यामुळे EOW यांच्याच सरकार, आता असं आहे की गृहमंत्री यांचाच, पण यांच्याकडनं अपेक्षा नाही. आणि त्यामुळे कोर्टात जे काही केसेस चालू त्यामध्ये EOWने यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, कोर्टाचे आदेश पाळणे. ह्या सरकारने केंद्राचे आदेश पाळले नाही. केंद्र सरकारने दिलेलं नोटिफिकेशन त्यांनी फॉलो केलेलं नाही आणि त्यामुळे केंद्राचं नोटिफिकेशन फॉलो केलं नाही, ॲग्रीमेंट फॉलो केले नाही आणि आर्थिक घोटाळे केलेले आहेत. तर या तिन्ही मुद्द्यावर टोल नाके तर बंदच करावे, पण मंत्री ते कॉन्ट्रॅक्टर यांना सगळ्यांना जेलमध्ये घालण्याचं प्रावधान आहे. मला जयंत पाटील तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही अनुभवी आहात, अनेक आंदोलनं तुम्ही केलेली आहेत. परवा सकाळी हे मनसेचं आंदोलन सुरू होईल, रास्ता रोको असं त्यांनी म्हटलंय, पण मनसेचं आंदोलनाचं लोकांना असं वाटतं उग्र स्वरूप घेईल. तुम्ही एक अनुभवी नेते म्हणून काय म्हणाल? सरकार प्रतिसाद देत नाहीये, काय करायला पाहिजे? नाही, आता सरकार शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय आहे आणि गेली 2 महिने सातत्यानं मनसेचे सर्व नेते आणि स्वतः राजसाहेब हे करतायत. त्याला सरकार प्रतिसाद देत नाही आहे. प्रतिसाद दिला नाही की मग काय करायचं? तर शेवटी कुठेतरी उद्रेक केल्याशिवाय नाही, लोक चिडतात आणि हिंसा करतात. आहे ना. शेवटी काय आहे, जेव्हा स्वातंत्र्य मिळवताना अहिंसा मार्गाने गांधीजींनी केलं होतं, तर 42 साली शेवटी उग्र आंदोलन करावं लागलं, तेव्हा स्वातंत्र्य आपल्या 47 साली मिळालेलं आहे. या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी, या ठिकाणी जर हिंसक आणि उद्रेक झाला तर जबाबदारी सरकारची असेल, मनसेची नसेल असं मला वाटतं. आणि आज ज्या संख्येनं ज्या पद्धतीनं राजसाहेब या ठिकाणी ही भूमिका घेऊन काम करतायत त्याचं मी समर्थन करतो. उलट आमच्यासारख्या छोट्या पक्षांना पाठिंबा असेल, आम्ही पण त्यांच्याबरोबर वेळ पडली तर बाहेर पडू. परंतु या ठिकाणी या आंदोलनामध्ये या ठिकाणी सरकारला चोख भूमिका घ्यावी लागेल आणि ती घेतल्याशिवाय आंदोलन थांबू नये मला वाटतं. अंकुशजी, मला तुमच्याकडे यायचं आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तुलनात्मक दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक मवाळ नेते, एक सभ्य नेते म्हणून तुम्ही ओळखले जाता, पण दुर्दैवाने तुमच्या पक्षाचे 2 मंत्री आहेत, छगन भुजबळ आणि जयदत्त क्षीरसागर, चर्चेला कधी येत नाही. भुजबळ एकटे टोले मारतात, त्यांना चर्चेमध्ये यायचं नसतं कारण ते आर्ग्युमेंट करू शकत नाहीत असा लोकांचा समज झाला आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे आत्ता म्हणाले जयंत पाटील की जबाबदारी तुमची राहील, जर उग्र स्वरूप धारण केलं, हिंसा झाली, तोडफोड झाली तर जबाबदारी सरकारची राहील, काय म्हणणं आहे तुमचं?
नाही, या देशामध्ये आपल्याला घटनेने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना दिलेला आहे. सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, NGOज असतील किंवा व्यक्तिगत पातळीवरती आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. तसंच तो मनसेला देखील आहे. मनसेने देखील त्या ठिकाणी आंदोलन करावं, त्याच्या बाबतीमध्ये आमचा कोणताही आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु करत असलेलं आंदोलन हे सनदशीर मार्गाने करावं. ते करीत असताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, टोल नाक्यांची तोडफोड होणार नाही, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि ते घेतील. अर्थात तर ती त्यांनी घेतली नाही तर शेवटी जबाबदारी आंदोलनकर्त्यांची असते. एखादं आंदोलन अंकुश काकडे करतोय आणि त्या आंदोलनामधून जर का काही एखादी दुर्घटना घडली किंवा सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं तर मी अंकुश काकडेने आंदोलन केलं तर अंकुश काकडे त्याला जबाबदार आहेत. राज्य सरकारला त्याच्यावरती जबाबदारी टाकायची आणि आपण मात्र हात वर करायचे, हे योग्य नाही. राज्य सरकारने काही मध्यंतरीच्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय अतिशय योग्य आहेत. जर तुम्ही आंदोलन करत असाल आणि त्या आंदोलनामधून काही दुर्घटना होत असतील तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरती, त्या व्यक्तीवरती फिक्स केलेली आहे आणि त्याप्रमाणे राज्य सरकार निश्चित जो योग्य बरोबर आहे. अंकुशजी, आशिष शेलार तुम्हाला मान्य नाहीये, तुमचं काय म्हणणं आहे? बिलकुल मान्य नाही. मुळात असं आहे की हिंसावादी कुठले आंदोलन होऊ नये परसेप्शन म्हणून बरं, आमचं म्हणणं आहे की राज्य सरकार इन्स्टिगेट करतंय. राज्य सरकारची भूमिका हिंसक आंदोलन करायला इन्स्टिगेशन करते आणि त्यामुळे वेलफेअर स्टेट म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून या वेलफेअर स्टेटवर बसलेल्या सरकारने यावर आधी भूमिका जाहीर करावी आणि त्यामुळे ओनस त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी लोकांना इन्स्टिगेट करू नये. आणि म्हणून कोल्हापूरचं आंदोलन शिवसेनेने केलं असेल, BJPने टोलमुक्तीची घोषणा केली असेल, राज ठाकरेंनी आता रस्ता रोको केला असेल, या सगळ्याचं इन्स्टिगेशन हे तुमच्याकडे जातं, हा मुद्दा आहे. अंकुशजी उत्तर द्या. मी येतो अविनाश अभ्यंकर तुमच्याकडे. अंकुशजी उत्तर द्या. तुम्ही जर निर्णयच घेणार नसाल तर लोक चिडणार नाहीत का? कसं सनदशीर मार्गाने आंदोलन राहील ते? नाही, मी हे मान्य करतो की निर्णय घेण्यामध्ये थोडी दिरंगाई होते, दिरंगाई झालेली आहे. परंतु राज्य सरकार निर्णयापर्यंत आलेलं आहे की टोलच्या संदर्भामध्ये मॅच फिक्सिंग आहे का? नवीन धोरण आंदोलन झाल्यावर करायचं असं मॅच फिक्सिंग आहे का? दुसरी गोष्ट नाही, एक लक्षात घ्या आशिषजी, टोल मुक्त करणार तुम्ही म्हणता तुमच्याच पक्षाचे ते जाऊ द्या. आता तुम्ही म्हणा निर्णयाप्रत आलोय, मग निर्णयाप्रत आल्यावर निर्णय घोषित करायला वाट कोणाची बघताय? त्याच्या बाबतीमध्ये वाट कोणाची बघताय? निर्णय होईल आणि निखिलजी, महाराष्ट्र जाणू इच्छितोय निर्णयाप्रत आल्यानंतर सुद्धा कुठल्या गोष्टीची वाट बघतायत? अजून कुठलं कलेक्शन बाकी आहे का? अजून कुठले निर्णय घेणं बाकी आहे का? अजून रेडी टू कॅश बाकी आहे का? तुम्ही काय बाकी आहे? भारतीय जनता पक्षाने फक्त हवेत गोळीबार करण्याचं हवेत काम सोडावं, करताय. डायरेक्ट बोलतोय. नुसतं बाकी तुम्ही काही आरोप 2002 चा GR व्हायोलेट का आरोप केला? करणं याच्यापेक्षा टेंडर मॉनिटरिंग काही कमिटी करत व्हायोलेट नाही. का केली? आजपर्यंत कॉन्स्टिट्यूशन आणि तुम्हाला- केंद्राचा कायदा तुम्हाला व्हायोलेट या का ठिकाणी केला? डायरेक्ट विचारतोय. जो टोल ज्यांनी आपण सुरू करणार, ज्यांनी टोल सुरू शरद केला, पवारांनी सुरू ते केलाय. आता टोलच्या विरोधामध्ये 1986 भूमिका साली घेतायत. शरद पवारांनी सुरू केलंय. अभ्यास नसेल तर सांगतो तुम्हाला, गडकरींच्या आधी शरद पवारांनी सुरू केलं. मग तुम्हाला पण मग तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये टोलचं वाढत गेलं नाही. एक्सप्रेसवे तुम्ही केलाय 2002 नंतर. आणि 2002 नंतर तुम्ही केलाय. नाही, ठीक आहे. मला एकच भाजपकडून एक स्पष्टीकरण पाहिजे. गोपीनाथ मुंडेंनी असं जाहीर केलंय, मला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. गडकरी असं म्हणाले एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत की हे शक्य नाहीये. तुमची नेमकी भूमिका काय? मुळात अगोदरचा टोल माफ करणं ह्या बाबतीत अशक्यता आहे गडकरींचं म्हणणं. याच्या पुढे टोलमुक्त महाराष्ट्र करू आहे गोपीनाथ मुंडेंचं म्हणणं. आणि त्यामुळे ज्या वेळेला टोल लावला गेला गडकरींच्या काळामध्ये, त्याही वेळेला गोपीनाथ मुंडे साहेब काही काळाकरता अर्थमंत्री होते, तर त्यांच्या कन्सेंट विना लागलेलं नाही एक. आणि ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रात आम्ही आलो तर टोल मुक्त करू, टोल असणार नाही महाराष्ट्रामध्ये करू, ही आमची घोषणा आहे. गोपीनाथरावांनी जे म्हटलं त्याच्यावर भाजप खरं उतरणारच. अविनाश अभ्यंकर, मला हे दिसतंय की या चर्चेमधून काय म्हणजे चर्चा खूप होतात, काही निर्णय होत नाही. सरकार याही वेळी काय करणार नाही? यावेळी होईल अशी खात्री वाटते तुम्हाला? कसं काय? कारण आता राजसाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे, ते आंदोलन किंवा ते जे काही गोष्ट त्यांनी हातात घेतलेली आहे त्याचा निर्णय घेतल्याशिवाय हा पक्ष कुठल्याही प्रकारे स्वस्थ बसणार नाही. आधी मला अंकुश काकडेजींना विचारायचं आहे नम्रपणे, हे शब्द ना हे गुळवणीसारखे वाटतात. संवेदनशील, हिंसा नको, असं करू नका. मग मला असं म्हणायचं आहे, तुम्ही संवेदनशीलपणे चांगली कॉन्ट्रॅक्ट का नाही केलीत? खाबुगिरी का केली 15 वर्ष? तेव्हा का नाही सामान्य लोकांचा विचार केलात? एक्सप्रेसवेला 3000 लोक गेली, त्यांच्या कुटुंबाचा का नाही संवेदनशीलपणे विचार केलात? म्हणजे संवेदना फक्त राजसाहेबांनी दाखवायची आणि ते बोलले की अटक आणि केसेस, मग ह्यांचं काय करायचं? ह्यांना कुठे सोडायचं? एक लक्षात ठेवा, मला सांगा, तुम्ही रास्ता रोको करणार असं तुम्ही जाहीर केलंय, होय,
रास्ता रोको कशा प्रकारचा होणार आहे. आणि मी तुम्हाला एका राजसाहेबांच्या विधानाची आठवण करून देऊ इच्छितो की त्यांनी सुप्रिया सुळेंचं उदाहरण दिलं. त्या असं म्हणाल्या एसटी जाळू नका, मंत्र्यांच्या गाड्या जाळा, असं त्या म्हणाल्या. खरोखरच म्हणा ना, एसटीचा जे त्यांचा मेळावा होता, त्या कंडक्टरचा जो सत्कार होता सर्व बस ड्रायव्हरचा, त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं. नाही म्हणतायत अंकुशजी, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही सुप्रिया सुळे काय म्हणाले? नाही, मी निखिलजी, मी त्या कार्यक्रमाला होतो. 25 वर्ष सातत्याने पेपरवाले खोटे आहेत का? मीडिया खोटा आहे का? अशांचा गौरव करण्याचं काम होतं. ते माहिती आहे सगळं. ड्रायव्हरचा गौरव होता, ज्यांनी अपघात केला नाही, अपघात विरहित होते. एसटीचा विषय आम्हाला नीट माहिती आहे. अभ्यंकर ऐका जरा. काय खोटं कसं ऐकून घेऊ? संताप होतोय, खोटं ऐकून कसं घ्यायचं? तुम्ही सगळ्या पेपरनी तुमच्या, आम्ही पुण्याला होतो, तुमच्या सकाळपासून सर्व पेपरनी त्याच्या हेडलाईन्स केलेल्या आहेत. खोटं बोलायचं आपलं. कोणी का खोटं बोलू? अहो खोटं आम्ही नाही बोलतोय. तुम्ही 15 वर्ष जनतेच्या पाठीत बसताय की एसटीच्या चालकाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला नका सांगू, त्याच्यावर आम्हीच आंदोलन करतो. त्यांना पूर्ण करू द्या, पूर्ण करा. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. आमच्या आंदोलनामध्ये पहिली आंदोलन आणि सुप्रिया सुळे गाड्या जाळा असं म्हणल्या नाहीत. सुप्रिया सुळे म्हणले की सार्वजनिक मालमत्तेची नुकसान होऊ नये, राज्याची संपत्ती आहे. आंदोलन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी नेत्यांच्या गाडीवरच्या संदर्भामध्ये हे केलं. मंत्र्यांच्या गाड्या जाळा, मंत्र्यांच्या गाड्या काय म्हणाले? सुप्रिया सुळे काय म्हणाले? अंकुशजी वक्त केले नाही. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? त्या ठिकाणी सुप्रियाताई असे म्हणाल्या की प्रत्येक वेळेला आंदोलन कार्यकर्त्यांचं टार्गेट हे एसटी होतं. एसटीची जाळपोळ केली जाते, एसटीवरती दगडफेक केली जाते, ड्रायव्हर लोकांना दगड खावे लागतात, काचा फुटून त्यांना जखमा होतात. हे असं करणं योग्य नाही. आंदोलन कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेची एसटीचे नुकसान न करता जर त्यांना काही असं वाटत असेल तर त्यांचा राग त्यांनी नेत्यांच्या गाडीवरती काढावा. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे. मी सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करतो. एक मिनिट अंकुशजी, मी सुप्रिया सुळेंचं मनापासून अभिनंदन करतो. अविनाश अभ्यंकर, तुम्ही चिडू नका. सुप्रिया सुळेंनी तुम्हाला मार्ग दाखवलाय. सुप्रिया सुळेंनी तुम्हाला मार्ग दाखवलाय. तुम्ही अजिबात एसट्या तोडू नका, टोल नाके तोडू नका, तुम्ही मंत्र्यांच्या गाड्या अडवा. मी तर म्हणतो जाळा तोडा फोडा अडवा, हे तुम्ही करणार आहात का? माझं म्हणणं इतकंच आहे, इतकं निर्डावल्यासारखं वागण्यापेक्षा 12 तारखेला अजून 2 दिवस आहेत, आंदोलन शांतपणे करा. त्यापेक्षा उद्या 11 तारीख आहे. साखर कारखान्याचे पैसे 1 तासात सँक्शन होतात, आदर्शची फाईल 1 दिवसात गायब होते. अचानक अनेक गोष्टी आपल्याकडे घडतात. मग माझं म्हणणं असं आहे, 1 दिवसामध्ये रात्री हा अत्यंत राजसाहेबांचा विषय नाहीये, हा महाराष्ट्रातील करोडो जनतेचा विषय आहे, ज्याला राजसाहेबांनी हात घातलेला आहे. मग ह्याच्यावरती सन्मान्य मुख्यमंत्री, इतर सर्व कन्सर्न मिनिस्टर यांनी तातडीची बैठक घेऊन काय निर्णय घ्या. अगदी बरोबर आहे अंकुशजी, उत्तर द्या. तातडीने होत नाही, पुढचा काय संबंध आहे तो? नाही, मी पहिल्यापासून सांगतोय की टोलच्या पहिल्यापासून नाही, 20 वर्ष सांगताय. विचार करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये निर्णय होईल. निर्णय आपण जर आपण या ठिकाणी कायदा हातामध्ये घ्यायचा, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करायची, टोलची मोडतोड करायची, हे कितपत योग्य आहे याचा महाराष्ट्रातील जनता विचार करेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण बरोबर आहे, काय त्याचा निर्णय करेल. नोटिसा आमच्या राजसाहेबांना, नोटिसा आमच्या महिला कार्यकर्त्यांना, नोटिसा. आणि मग तुमच्या भ्रष्ट मंत्र्यांचं काय करायचं? त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. जे 20 वर्ष मालमत्तेची नुकसान केली असेल, मग ते कोणते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारी मालमत्तेची नुकसान केली तर त्याला देखील नोटीस दिली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे दंड भरलेले दिले का विचार? सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका, मंत्र्यांना अडवा असं म्हणताय. दिसेल ना तुम्हाला काय होईल. मंत्र्यांना फिरू देऊ नका. मी तुम्हाला छगन भुजबळ, शैलदत्त क्षीरसागर यांच्यापासून सुरुवात करा. तुम्ही एकदा फेसबुक आणि ट्विटरवर जा. या महाराष्ट्रातील सुशिक्षित, उच्च शिक्षित अशा अनेक काय म्हणतो ज्याला ह्याच्यात लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. ती काय लोक मूर्ख आहे? तुम्हाला आज आपल्या प्रेक्षकांपैकी 99% लोकांचा पाठिंबा आहे हे दिसतंय. महाराष्ट्रातले लोक चिडलेले आहेत या टोल विरुद्ध. मी शेवटी दीक्षित सरांकडे जाणार आहे. दीक्षित सर, मला हे गांभीर्याने विचारायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की माझा सत्याग्रहाच्या मार्गावर विश्वास आहे, शांततामय मार्गावर विश्वास आहे, हिंसेचं मी समर्थन करत नाही. पण कोल्हापूरचं जर आपण उदाहरण घेतलं तर इतकं शांततापूर्ण चाललेलं आंदोलन सुद्धा शेवटी सरकारच्या दुर्लक्षापुढे, बेपरवाईमुळे थोडंसं हिंसक झालं. पूर्ण हिंसक झालं नाही. टोल नाका एकदाच जाळला गेला. सरकार या हिंसेला चिथावणी देत आहे का? काय करायचं लोकांनी? मला असं वाटतं की पहिली गोष्ट, सरकार जे शब्द देतं ते शब्द त्यांनी पाळले पाहिजेत. म्हणजे कोल्हापूरच्या बाबतीमध्ये असं झालं की हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील
यांनी असं सांगितलं की टोल रद्द केला जाईल आणि त्याची जी काही 500 कोटीची काही रक्कम आहे ती महापालिका भरेल. आता हे महापालिका ही रक्कम भरू शकते की नाही याचा त्यांना अंदाज होता, पण त्यांनी जाहीरच करून टाकलं टोल रद्द केला जाईल. खरं म्हणजे असं की टोल रद्द करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि टोल पारदर्शकपणानं, व्यावहारीपणानं, वाजवीरित्या स्वीकारणं ही वेगळी गोष्ट आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जकातीचा अनुभव घेतला. हा सगळा खरं म्हणजे खाजगीकरणाच्या अतिरेकातून निर्माण झालेला प्रश्न आहे. जकात वसूल करता येत नाही म्हणून काही एजन्सीजना काही ठिकाणी जकात दिली, तिथे गुन्हेगारीच्या घटना घडल्या. सरकार उद्या काय इन्कम टॅक्स सुद्धा वसूल करण्यासाठी खाजगीकरण करणार आहे का? तेव्हा या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती काय, राज्य सरकारची परिस्थिती काय, हे सगळं लक्षात घेऊन मला असं वाटतं की अत्यंत वास्तविक म्हणजे रिझनेबल अशा प्रकारचा टोल आकारला गेला पाहिजे. टोलला काही राज ठाकरेंचं सुद्धा नाही किंवा मला नाही वाटत टोलला कोणी विरोध करताय. पण कोल्हापूरचं आंदोलन जे शांततेने चालू झालं त्याचं मुख्य कारण त्याच्यात ND पाटील आहेत, गोविंदराव पानसरे आहेत, अशी सगळी माणसं आहेत म्हणून ते व्यवस्थित चाललेलं आहे. आता प्रश्न असा येतो की हे आंदोलन जे मनसेचं होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की अभ्यंकर काय किंवा राज ठाकरे काय हे काहीतरी विसंगत बोलतायत, तर्काला, व्यवहाराला, वस्तुस्थितीला न पटणारं बोलतायत असं काय मला वाटत नाही. काल राज ठाकरेंचं भाषण हे फक्त टोलला वाहिलेलं होतं आणि ते त्यांनी वस्तुनिष्ठपणानं सांगितलेलं आहे. परंतु जनआंदोलन करण्याचा लोकांना अधिकार असला, जनतेला अधिकार असला, राजकीय पक्षांना अधिकार असला तरी जनआंदोलनं महाग होणार नाहीत आणि जनआंदोलनं हिंसक होणार नाहीत हे पाहायला पाहिजे. कारण या रस्ता रोकोमध्ये अनेक स्त्रिया अडकतात, वृद्ध माणसं अडकतात, अनेक गोष्टी होतात ठिकठिकाणी. आणि ही गोष्ट खरी आहे की सरकारला ऐकूच जात नाही तर काय करायचं. तर असे प्रश्न गेल्या 50-60 वर्षात अनेक वेळा आलेले आहेत. लोकांचा उत्स्फूर्त उद्रेक जो असतो तो कुठला असतो आणि इन्स्टिगेट केलेला उद्रेक कुठला असतो हे लक्षात येतं. म्हणून हे आंदोलन शांततामय जर केलं तर विशेषतः जी तरुण पिढी राज ठाकरेंच्या मागे उभी आहे त्यांच्यापुढे एक चांगला आदर्श निर्माण होईल की सरकारला दबावणे, सरकारला नमवणे, सरकारला पटवून देणे या गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्या न करता जर या प्रकारे हिंसक त्याच्यामध्ये काही गोष्टी होणार असतील तर त्या काही योग्य होणार नाहीत असं मला वाटतं. आणि सरकारने सुद्धा शहरांतर्गत टोल आम्ही आकारणार नाही. सरकारने सुद्धा मगाशी म्हटलं तसं बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर ह्याच्यातले ट्रान्सफरची मुदत काय असणार आहे, किती साली कुठला टोल ट्रान्सफर होणार आहेत हे क्लिअर केलं पाहिजे. सरकारने सुद्धा या प्रत्येक ठिकाणी काही एक युनिफॉर्मिटी आणण्याची भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी टोलवरती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका बाजूला म्हणजे मराठवाड्याच्या टोकाला एक वेगळं आहे, जिथं रस्ताही नाही तिथेही टोल घेतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा युनिफॉर्मिटी आणायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता बांधकामाच्या संदर्भात अत्यंत रिअल एस्टिमेट आणि खरी आकडेवारी लोकांच्या पुढे आली पाहिजे. आणि जर ही येत नसेल तर लोकप्रतिनिधींना, विधिमंडळांना आणि त्यांनी नेमलेल्या मॉनिटरिंग यंत्रणांना काही अर्थ राहणार नाही आणि त्याच्यातून मग लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. हे जबाबदार लोकशाही सरकारला कळलंच पाहिजे. अगदी तुम्ही नेमकं बोललाय की लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या उद्रेकापर्यंत थांबू नका. प्रश्न महत्त्वाचा आहे आणि लोक चिडलेले ते लक्षात घ्या. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, सरकारच्या बेपरवाईमुळे टोलचा प्रश्न चिघळला आहे का? 100% लोक म्हणतायत, 100% लोक म्हणतायत होय हा प्रश्न चिघळला आहे आणि सरकारची बेपरवाई जबाबदार आहे. उद्या एक दिवस आहे, काहीतरी निर्णय घ्या. परवा प्रश्न उग्र होऊ देऊ नका. मनसे रस्त्यावर उतरणार आहे, त्यांनी जरा संयम बाळगावा असं मी आवाहन करीन. ते माझं ऐकतीलच असं नाही, परंतु हा संयम जाण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्याला सरकार जबाबदार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.